की हे संघर्ष टाळायचे असतील तर विकास पाहिजे। आणि मधल्या काळात आरसीएफ आलं आणि अलिबागनी काट टाकली। अलिबागच्या जमिनीला भाव येऊ लागले, आणि त्याच वेळेला खारेपाटातली शेती मात्र उद्ध्वस्त होऊ लागली। आम्हाला आता कुठे सामाजिक प्रश्नाकडे लक्ष द्यावं असं वाटायला लागलं की अरे बाहेर काठा भागच तुटला गेलाय, गावकीची गावटाकडी बंद झाले, ही राजकारण सुरू झाली, बाहेर काठा बांधला गेला नाही, त्यामुळे आंतरकाठा बांधला गेला नाही, भरतीचं पाणी शेतीत सुरायला लागलं। मग तिकडे हनुमान पाड्याला वाळवी लागली, इकडे रेवस नौखान जे काय भाग होते मिळकतकार होते तिकडे खारं पाणी यायला लागलं, तिकडे पेजारी खारीत पाणी यायला लागलं आणि आमची शेती निरुपद्रवी व्हायला लागली। ज्या अलिबाग तालुक्याने चरीचा सत्याग्रह बघितला होता, ज्या अलिबाग तालुक्याने शेका पक्षाला शेतकऱ्यांमुळे संजीवनी दिली, मोर्चामुळे संजीवनी दिली, तोच अलिबाग तालुका आता शेतीमुळे ग्रस्त होऊ लागला। एकीकडे पोरांना आरसीएफ मध्ये नोकरीला लावायचं की आपली घरगुती शेती सांभाळायची, या विवंचनेत आमचे आईबाप होते। गावची शेती संपत होती। मधल्या काळात विक्रम इस्पात आलं, तो औद्योगिक प्रकल्प होता, पोलाद प्रकल्प होता, इथे खानावरचे बसलेले आहेत आमचे मित्र, मोठं आंदोलन उभं केलं। मधल्या काळात शिवसेनेचं सरकार आलं, एकरी 1,30,000 रुपये हा महाप्रचंड भाव त्यावेळेला उसरच्या जमिनीला मिळाला। लीलाधर डाके नावाचे उद्योग मंत्री होते आणि मग आम्हाला असं कळलं की आपण हे जे काय छोटे छोटे प्रयत्न करतोय ते समाज जीवनासाठी आवश्यक आहे। मुंबईहून एक एअर इंडियातून विष्णू आचरेकर नावाचा मुलगा आला होता, त्याला आम्ही उपजिल्हा प्रमुख केलं, माझ्या जागी त्याला बसवलं आणि विक्रम इस्पातला विरोध करण्याचं आम्ही ठरवलं। प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न होते। विष्णू आचरेकरचा खून भर दिवसा साळावमध्ये एका शेतावर उघडीवर झाला, हा अलिबागचा दुसरा प्रमुख राजकीय खून। अर्जुन पाटीलवर सगळेच पेटलेले होते, लोकसभेची निवडणूक आली होती आणि जिथे आता श्रीबाग मध्ये राहतो त्या कॉर्नरवर शेका पक्षाची कचेरी होती। शेका पक्षाच्या कचेरीत मीटिंग चालू होती, आरोपीला जामीन झाला, जामीन होऊन आरोपी धावत धावत त्या सभेकडे येत होता किंवा त्या कार्यालयाकडे होता आणि कार्यालयाच्या समोर आज जिथे रायगड बाजार आहे तिथे तो आरोपी कापला गेला। त्या हत्येचं समर्थन कोणी करणार नाही, परंतु तो कार्यकर्ता एवढा पेटलेला होता, शिवसैनिक एवढा पेटलेला होता, शेका पक्षाविरुद्ध माणसं पेटलेली होती आणि हा कार्यकर्ता आता उठाव करेल की काय अशी भीती शेका पक्षाच्या नेत्यांना वाटू लागली। जो शेका पक्ष ही भगवी फडकी दिसता कामा नयेत सांगून मोर्चाकडून अलिबागेतले सगळे भगवे झेंडे ऑगस्ट 86 मध्ये काढत होता, तो शेका पक्ष 90 नंतर उतरत्या कळीला लागला। तेव्हा पुन्हा अलिबागच्या तरुण आज जे 60च्या घरातले आहेत त्यांना लक्षात आलं की अलिबागचं राजकारण हे दगडधोंड्यावर भाल्याबर्चीवर चॉपरवर चालणार नाही। याच्या पुढे अलिबागेत एकही राजकीय खून होता कामा नाही। अलिबागचा जर विकास करायचा असेल तर अलिबागकरांना किंवा आपल्या मतदारांना विकासाकडे नेलं पाहिजे आणि मग शेका पक्ष विकासाची भाषा बोलू लागला, मग शेका पक्ष सहकाराकडे वळला। तोपर्यंत आरडीसी बँक सुद्धा काँग्रेसकडे होती, ती काँग्रेसकडची बँक आणि मग सहकारी संस्था हळूहळू शेका पक्षाने आत्मसात केल्या। तेव्हा जयंत पाटील नावाच्या नेत्याचा जन्म सुद्धा झाला नव्हता। मी राजकीय जन्माबद्दल, जयंत पाटील हे मागच्या फळीत असायचे, बेबीताई पुढे होती, पण तिथे लक्षात आलं की जयंत पाटीलला पुढे आणलं जाते आणि ते अत्यंत वेगळ्या पद्धतीने आणलं जाते। मग बरोबर विजूभाऊ विरुद्ध जयंत पाटील अशी स्पर्धा होऊ लागली। आम्ही सगळे विजूभाऊच्या बाजूने असायचो, विजूभाऊकडे आम्ही आशेने बघायचो आणि ती निवडणूक खूप गाजली। अर्जुन पाटील एक उमेदवार होते आणि मग शेका पक्ष आणि काँग्रेस यामध्ये शिवसेना अवतरली आणि इथे कुठेही भाजप नव्हता। शिवसेना अग्रेसिव्हपणे पुढे येत होती, परंतु पाहिजे तेवढी मदत कुमक शिवसेनेला मिळाली नाही। शिवसेना नवी मुंबई, पनवेल, खोपोली पर्यंतच थांबली, औद्योगिक पट्ट्यापर्यंत थांबली, परंतु कार्ले खिंडीच्या खाली मुरुड पर्यंत शिवसेना येऊ शकली नाही। मुरुडच्या पलीकडे शिवसेना गेली ती मुंबईकरांमुळे गेली। मग तिकडे तुकाराम सुर्वे आले, श्याम सावंत निवडून आले, पलीकडे आणखीन काही लोक निवडून आले, प्रभाकर मोरे निवडून आले आणि सुनील तटकरेचा उदय झाला।
सुनील तटकरे तोपर्यंत जिल्हा परिषदेच्या राजकारणापुरता सीमित होता. तो सुनील तटकरे अत्यंत हुशारीने निर्णय पक्षात आणि अंतुले साहेबांच्या आशीर्वादानेच आमदार झाला. त्यामुळे अंतुले साहेबांचे उपकार कोणी विसरू शकत नाही. कोकणचा भाग्यविधाता एकच, तो म्हणजे बॅरिस्टर अंतुले. अंतुले यांचा थाटमाट राजकीय परिपक्वता आम्ही पाहिलेली आहे. त्यांच्या अलसुबाला आम्ही बघितलेली आहे. अगदी तुमच्या भाषेत बोलायचं साहेब आहेत नाहीत तेही आम्ही बघितलेलं आहे. परंतु तरी सुद्धा रायगडच्या जनतेने अंतुलेंना भरभरून मतदान दिलं. रवींद्र राऊत आजारी असताना सुद्धा रवींद्र राऊतांना निवडून आणण्याची ताकद अंतुलेंमध्ये होती आणि पुढे ती ताकद हळूहळू तटकरेंकडे परिवर्तित होऊ लागली. अलिबाग तालुक्यात मात्र शेका पक्ष पूर्ण होतं आणि मग आणखीन एक क्रीडा भवननी तिसरी सभा बघितली. मगाशी मी 2 सभेचा उल्लेख केला. पहिली सभा इंदिरा गांधींची, दुसरी सभा बाळासाहेब ठाकरेंची आणि तिसरी सभा तटकरेंना राजीनामा द्यावा लागला तेव्हा. आज उमेश म्हात्रे कुठे दिसत नाहीत. उमेश म्हात्रेंच्या कल्पनेतून झालं होतं. मला आजही आठवतंय, प्रतिव्रतेच्या डळ्यात धोंडा वेश्येला मणिहार असं बॅनर लावून क्रीडा भवनला ती सभा झाली होती. ती सभा अत्यंत गाजली. अलिबागच्या राजकारणी असे वेगवेगळे स्तर बघितलेले आहेत. अंतुलेंनी जेव्हा इंदिरा काँग्रेस सोडली त्यावेळचं काँग्रेस भुवनचं भाषण रात्री 8 पासून 9 पर्यंत चाललेलं इथे बसलेल्या प्रत्येक माणसाच्या डोक्यात असेल. त्यांनी त्याचं बॅरिस्टर असं समर्थन केलं होतं, मी काँग्रेस का सोडली आणि इंदिरा गांधींचं राजकारण काय याचं, ज्याला आपण तुतारी फुंकणं म्हणतो किंवा रणशिंग फुंकणं म्हणतो, ते काँग्रेस भवन म्हणणं झालं. आणि हा 2 पातळीवर भाग चालू असताना तुम्ही आम्ही म्हणजे आज जे समोर आहेत ते 60तले ते 70चे लोक, मधू ठाकूर, ज्यांच्या सोबतीने मधू ठाकूर या कार्यकर्त्याला निवडून आणलं. अत्यंत तळमळीचा कार्यकर्ता, जमिनीवर चालणारा कार्यकर्ता, सगळ्यांना हात मिसळणारा कार्यकर्ता, जो रायगड बाजारून अपमानित होऊन उतरला होता, तो दिवस शेका पक्षाच्या उतरता कळीचा दिवस ठरला. शेका पक्षाने असे अनेक कार्यकर्ते दुरावले आणि मग असं लक्षात आलं की काँग्रेस कडे लोकांचा पाठिंबा आहे, मधू ठाकूरकडे लोकांचा पाठिंबा आहे. बिजू कवळे पडला तरी सुद्धा तो कुठे उभा राहील, ज्या गावात जाईल तिथे 50 लोक जमवू शकतो. पण काँग्रेसकडे संघटन शक्ती नाही. शिवसेनेकडे रस्त्यावर येणारे कार्यकर्ते आहेत. शिरवलीमध्ये धुमाळ साहेब इथे येत आहेत. शिरवलीची मारामार कदाचित आठवत असेल, वाघळांची शाखा काढायची मारामार होती ती. शिवसेनेकडे कार्यकर्ते चांगले होते पण मुंबईचा आशीर्वाद नव्हता. आणि सगळ्या पक्षाकडे मात्र स्थानिक राजकारण, आपणच नेते आपल्या घरातच निर्णय घ्यायचे आणि कोणापुढेही वाकायची तयारी होती. जे सत्तेत आहेत त्यांच्या बाजूने शेका पक्ष जायचा. म्हणजे थोडक्यात राजकीय धोरण राबवण्याची परिपक्वता त्यांच्यात होती. त्यामुळे मधल्या काळात 15 ते 20 वर्षाचं राजकारण बेबीताई, जयंत पाटील, पंडित पाटील यांनी केलं. आणि मग लोक उबली होती आणि त्यांना अचानकपणे महेंद्र दळवीच्या रूपाने एक लोकप्रतिनिधी कार्यकर्ता सापडला. महेंद्र दळवी ज्ञानी होता, चांगला वक्ता होता असं कोणीही बोलणार नाही. पण महेंद्र दळवी मला रात्री 12 वाजता हाक मारल्यावर धावत येईल एवढी खात्री लोकांना होती आणि केवळ त्या विश्वासामुळे हा माणूस निवडून आला.